अभिनंदन अभिनंदन मिस्टर माने बने आणि शिने शिवलकर आय एम सॉरी मिस्टर माने बने आणि शिवलकर अभिनंदन. 1235 एम्प्लॉईज आले होते इंटरव्ह्यू साठी, त्यातनं तुम्हा तिघांची निवड केलेली आहे का? मी बायोडेटा नाही पाहिला तुमचा, मी आग पाहिली, आग. तुमच्या डोळ्यातली आग, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, या कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्याची जिद्द मला तुमच्या डोळ्यात दिसली. म्हणून मी तुम्हाला निवडला. यस आय नो. तुम्हाला असं वाटतंय आपला बॉस आपल्याशी आज असं का बोलतोय? कारण आज तुमचा कंपनीचा पहिला दिवस आहे. एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे, नमूद करायची आहे, ती म्हणजे प्लीज घाबरू नका. आजपासनं, आत्तापासनं, या क्षणापासनं ही कंपनी तुमची आहे. सो फील फ्री. घरी जसे असता तसे इथे राहा. ओके येस. चल रे मिस्टर शिवलकर व्हॉट काइंड ऑफ फुलिशनेस इज दिस मिस्टर शिवलकर. तुम्ही सर फील फ्री बोललात, मी घरी फील फ्री. मिस्टर शिवलकर तसं नाही. सॉरी प्लीज वेअर दॅट बॅग. येस पुट ऑन युअर. येस. तर मी म्हणत होतो माने त्यांची पॅन्ट ते घालू शकतात. माने he can do it. Shivalkar, you are a funny guy. But don't do this again, okay? Yes. तर मी काय म्हणत होतो, फील फ्री म्हणजे काय? घरी असतो तसं वागायचं म्हणजे काय? तर आपण घरी कसं वागतो, बोलतो, चालतो तसं या कंपनीत वागायचं, बोलायचं, चालायचं का? कारण ही कंपनी तुमचं घरच आहे. फील फ्री. तुमच्या मनात जर काही असेल तर बिनधास्त मला सांगा. अजिबात घाबरायचं नाही, अजिबात असा विचार करायचा नाही की बॉसला काय वाटेल, बॉस काय बोलेल. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर मला थोडं बोलायचं सर. देअर ही गो. गुड बने, गुड. प्राऊड ऑफ यू. बघितलं, असा इनिशिएट करायचं असतं. गुड. विचारा. सर ऍक्च्युली सर मी गाडी घेतली सर. ओ हो, अभिनंदन. पलटो. नाईस. गुड कार पलटो. नाईस. खरं तर सर मी आज गाडी घेऊन आलोय सर. ओ नाईस. पण ते सर पार्किंग करताना जरा प्रॉब्लेम होतो. आय नो पार्किंगचा प्रॉब्लेम आहे अख्ख्या मुंबईत. अख्ख्या मुंबईत पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. तेवढा. आणि काय आहे ना, पार्किंगचा अंदाज यायला जरा वेळ लागतोच. तोच आज आला नाही सर. येस आय नो. पण डोंट वरी, आज नाही आला, उद्या येईल. लक्षात घ्या, गाडी शिकण्या अगोदर पार्किंग शिकायची असते. डोंट वरी, आपण कासव आहोत. लक्षात घ्या, कोण आहात तुम्ही? कासव. येस. आणि शेवटी कासवच जिंकतं. डोंट वरी. हो सर, पण अंदाज न आल्यामुळे पार्किंग करताना माझी पलटो तुमच्या फर्सिडीजला घासली सर. फर्सिडीज म्हणजे MH03 PP 1919. सर पोलीस नको सर. नाही, ड्रायव्हरला फोन करतोय माझ्या. हॅलो डेंगसोप्पा. हेलो सर. Yes. अभी आप ही को फोन लगाने वाला था सर. ओके डेंगसोप्पा, आता मी लावलाय की नाही? डेंगसोप्पा, गाडीला काय झालंय आपल्या? टोटल डैमेज सर, टोटल डैमेज. पूरा फिगर का वाट लगा है रानी का सर, अपने पूरा फिगर का वाट. डेंगसोप्पा तू टोटल बेंड आ गया सर, टोटल. अभी वर्कशॉप पे लेके जा रहा है, मैं देखते हैं डॉक्टर लोग क्या बोलते हैं सर. ओके डेंगसोप्पा, ठेव. हा, सर. थँक्यू. सर सॉरी सर. तुम्ही म्हणालात बने गाडी फक्त घासली. हो सर, घासली गाडी सर. माझा ड्रायव्हर म्हणतोय गाडी टोटल डॅमेज आहे. बरोबर बोलतात ते सर. तुम्ही आता काय म्हणालात? गाडी फक्त घासली. हो सर, मी फक्त घासली सर. माझा ड्रायव्हर म्हणतोय गाडी कम्प्लीट डॅमेज आहे. अगदी बरोबर बोलतात सर ते. मग नेमकं बरोबर कोण बोलतोय? ॲक्युरेट. सर मी तुम्हाला काय झालं नेमकं सांगतो. सांगा. गाडी घासल्यानंतर सर मी गाडी परत पुढे घेतली. मग मला असं आलं की अरे सारखं त्याच गाडीवर काय, म्हणून मी थांबलो सर. मग मला असं झालं की सर एक अंदाज घेऊन, एक अंतर घेऊन मी रिव्हर्सला गाडी टाकली पाहिजे ना, म्हणून मी सर गाडी रिव्हर्सला टाकली आणि मागे गेली गाडी आणि मागच्या पोलला ठोकली सर. पण सर इथे तुमच्या आणि माझ्या गाडीचा काही संबंध नाही. माझी गाडी ठोकली पोलला. आणि सर ती पोलवर ठोकल्यानंतर पोलला एक असा एक लोखंडी बोर्ड होता सर.
तो तुमच्या फर्सिडीजवर पडला सर. म्हणजे सर केकवर पाय पडावा तशी तुमची फर्सिडी झाली सर. पण सर टेन्शन घेऊ नका सर. म्हणजे ड्रायव्हरची जी साईट आहे ना ती एकदम टकाटक हा एक नंबर दिसते म्हणजे सर ती. म्हणजे ते ड्रायव्हर जेव्हा घेऊन गेले ना तेव्हा असं वाटलं पण नाही बघून की अरे बापरे आता काहीतरी झालं असेल असं काहीच नाही झालं सर. पण एक आहे सर ते गाडीचा सनरूफ आणि हुड खाली आलाय सीटवर. गाडीचं सनरूफ तुम्ही सीटवर आणलं आणि तुम्ही म्हणताय काही झालेलंच नाहीये. सर अगदी टच झाली आणि अगदी काय काय बोलतायत हे शिवलकर? हे काय काय बोलतायत शिवलकर? सर त्याला काय विचारतो तो काय बोलणार आहे सर. मी गाडी रिव्हर्सला घेताना तोच मला गाईड करत होता सर. त्याला बोला सर मी काय नाही केलंय सर. त्याने सांगितलं तसं केलं मी सर. शिवलकर येस. तोंडाने बोला शिवलकर. तोंडाने बोला. मनापासून नाही केलं. मनापासून नाही. मी रिव्हर्स घ्यायला सांगत होतो ना त्याला. तर बोललो की डाव्या बाजूला घे. तर माझा डावा म्हणजे त्याचा उजवा ना. मग म्हणजे माझा उजवा त्याचा डावा. मी डाव्या बाजूला घे तर तो उजव्या बाजूलाच घेत होता. मग मी म्हटलं अरे नाही डाव्या बाजूला. तर तो उजव्या बाजूला जात होता. म्हणजे माझा डावा त्याचा उजवा मग कळतं ना सर तू. अरे कसं कळेल तुमचा डावा त्याचा उजवा कसा असेल? असं मिररमध्ये बघत होता ना तो रिव्हर्स घेताना सर. तो पुढे होता मिररमध्ये मला बघत होता. मी बोललो डाव्या बाजूला घे तो उजव्या बाजूलाच घेत बोलणार आहे काय ते. आय एम सॉरी. माझं काय नाही. मी बाजूला उभा होतो तिथं. हे ना माझ्याकडे बघितलं मी नुसतं एवढं केलं. त्याला सांग म्हणजे कसं असतंय सर. आपण मी म्हणजे स्टेअरिंग आपण असं वळवतोय की नाही अशी ती गाडी अशी बेनेनं असं वळवलं अशी डायरेक्ट घुसली त्याची. मी फक्त एवढं केलं होतं. सॉरी सर. सॉरी मनापासून नव्हतं सर. डाव्याचं उजवा झालं उजव्याचं डावा झालं आणि पण अक्कल असायला हवी ना आपल्याला. करेक्ट ऍक्च्युली माझं चुकलं सर. मागे पोल आहे तर आपण जरा सावधानी घ्यायची ना. जराशी थोडी काळजी घ्यायची. गाडी वेगळ्या दिशेला न्यायची. करेक्ट सर. वेगळ्या दिशेलाच न्यायला सांगायला पाहिजे होती. ती पॅन्ट्रो होती ती बघायला नव्हती पाहिजे सर. अरे पॅन्ट्रो ठोकली असती तरी चाललं असतं ना. ती माझी होती ना सर. पॅन्ट्रो माझी होती. सॉरी सर. तुमची पॅन्ट्रो ठोकू नये म्हणून माझी 60 लाखाची फर्सिडीज ठोकली. सर 60 लाख. 60 लाख. 30 हफ्ते बाकी आहेत अजून माझे. सर पोलीस नको सर. मी EMI ने हळू देईन काय. पोलिसांना नाही करत आहे. हॅलो सुजाता. काही नाही खिचडी कर रात्री. अरे एम्प्लॉईजला जरा हुरूप यावा म्हणून मी 3 दिवसांपूर्वी माझ्या मर्सिडीजच्या मागे कर्तृत्वाने सर्व काही मिळवता येतं असं लिहून घेतलं होतं. सर ते अख्खं वाक्य गेलं फक्त राहिलंय त्यातलं. आणि अख्ख्या फर्सिडीजवर त्या वाक्यातला एक ळ राहिलाय. सर फर्सिडीजच्या मागे असं कोण लिहितच नाही मुळात. मला सांगू नका. हे लाज नाही वाटत तुम्हाला? माने लाज नाही वाटत का? एकदा मारक ती ही झालंय तुम्हाला जरा मारक एकदा. काय चिडू नका म्हणजे. म्हणजे काय? कसली बांगडी आहे ही? लोगोची. लोगो आहे फरसडी. माझ्या फर्सिडीजचा लोगो सुद्धा काढलाय तुम्ही. फर्सिडीजचा लोगो. याच्या आतला स्टार कुठे आहे? याच्या आतला स्टार कुठे आहे? सर ते मी पहिल्यांदा जेव्हा गाडी घासली आणि दुसऱ्या घासली? म्हणजे खरं तर टच झाली. टच झाली. त्यावेळेला काय झालं सर तुमची गाडी ठोकली तेव्हा गाडीच्या लोगोतला स्टार आहे ना तो माझ्या गाडीला चिकटला सर. आणि मी नंतर बघितलं तर बोला आयला इथे पण भारी दिसतोय म्हणून मी बोललो राहू दे ठेवलं. तर तुम्हाला लागलं कधी सांगा काढून लगेच देईन सर. चांगला दिसतोय म्हणून ठेवलात? हो सर. आंबाड्यात माळायला दिलेला गजरा होता तो.
चांगला दिसला म्हणून ठेवलात तुम्ही तो. सॉरी सर. सर काय सॉरी 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 करू नका. सॉरी सर. तुमच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तुमच्या गाडीचं नुकसान केलं. कसला बर्थडे? कोणाचा बर्थडे? तुमचा बर्थडे होता ना काल सर, कोण बोललं तुम्हाला हे? म्हणून गाडीत पांढरे मोठे मोठे फुगे लावले होते ना. एअर बॅग्स बाहेर काढल्या तुम्ही. एअर बॅग्स बाहेर काढल्यात तुम्ही. तुम्ही एअर बॅग्स बाहेर काढलेले आहेत. तुमच्या लक्षात येत आहे का? हा म्हणजे तुम्ही गाडी घासलेली नाहीये, ठोकलीये, कापली आहे माझी गाडी. सर मी कासव आहे ना, तुम्ही म्हणालात. मी मिस्टर बने तुम्ही कासव नाही आहात. तुम्ही एक नंबरचे कासव नाही आहात तुम्ही. कासव नाही आहात तुम्ही. सॉरी सर. लाजा नाही वाटत? लाजा नाही वाटत? एक मारा. डिओड्रंट आहे तो. डिओड्रंट आहे तो. युजलेस. एक मारा. मी नाही मारणार आहे. एक- सर नको पोलीस. मी ड्रायव्हरला फोन लावतोय. डेंगझोप्पा. हेलो सर, अभी आप ही को फोन लगाने वाला था सर. मग लावत जा ना. लावत जा डेंगझोप्पा फोन. हाँ सर. हाँ. सर ये वर्कशॉप वाले बोल रहे हैं कि सिर्फ 10 लाख का खर्चा आएगा सर. ओके ओके. इन्शुरन्स आहे आपला, त्यांना म्हणा त्यातनं कव्हर करा. सर क्या कौवे को बिल्ली बुला रहे हो साहब. इंश्योरेंस नहीं है ना आपके पास, कल ही खत्म हो गया ना. मैं बता रहा था ना आपको कल. ओके म्हणजे आता इन्शुरन्स नाहीये तर मला 10 लाख स्वतःच्या खिशातनं भरावे लागतील. हाँ सर, सिर्फ 10 लाख है सर. इतना क्या है, रानी के लिए अपना 10 हे लाख. ठेव ठेव डेंगझोप्पा ठेव. सर 10 लाखाचा खर्च सांगितलेला आहे कंपनीने. 10 लाख. सर एक दोस्त आहे आपला, गष्टीतला आहे म्हणजे लय वळख आहे म्हणजे. मग तुम्ही काय करा, गाडी घेऊन या तिकडे, काम करू आपण. वळखीचं असल्यामुळे एक 10 लाखातलं एक 5-5.5 हजार डिस्काउंट करून देईल ते. आपली दोस्ती आहे, म्हणजे माझा ट्रॅक्टर डंपर बिंपर सगळं तिकडंच असते. त्याच्यात मी 1000 करून घेतो डिस्काउंट. तुमचं करू 5.5 हजाराचं एक मी थोडं वाढवतो. एक सर. 5.5 करून घेऊ. डेंजर ओळख आहे सर त्याची. म्हणजे मिळतात 5,500 तर करून टाक. प्रॉफिट आहे सर. 10 लाखात 5,500 क्या पाय करके डालू सर. निघ निघ. तिघांनी निघा. ते आत्ताच्या आत्ता निघा. करू ना. पलटोने माझी फर्सिडीज ठोकता. यू ऑल आर फायर्ड. सर ए आग विजली नाही पाहिजे मला आग. तिघांना मी आत्ताच्या आत्ता कामावर काढून टाकलेलं आहे. उरलेले जे 1232 लोक आहेत त्यांना कामावर ठेवतो, पण तुमच्या तिघांना काढता. निघा.